हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत टुंड्रा बायोम. ओके, तर बायोम म्हणजे काय आहे की सगळ्यात पहिलं आपण बघूया. द बायोम इज अ लार्ज जिओग्राफिकल एरिया कॅरेक्टराइज्ड बाय द स्पेसिफिक टाइप ऑफ द क्लायमेट, प्लांट अँड ॲनिमल्स. ओके, तर बायोम म्हणजे काय, एक लार्ज जिओग्राफिकल एरिया आहे. ओके, तर लार्ज जिओग्राफिकल एरिया आहे आणि तिथं एकतर प्लांट्स खूप सारे आहेत आणि ॲनिमल्स खूप सारे आहेत. ओके, खूप सारे टाईप्स आहेत तिथं. ओके, तर नेक्स्ट बघूया तिथं. द प्रायमली बाय द टेम्परेचर अँड द प्रेसिपिटेशन पॅटर्न विच इन्फ्लुअन्स बाय द टाईप ऑफ द व्हेजिटेशन अँड द ग्रो देअर अँड इन टर्म द ॲनिमल स्पेसिस दॅट इनहॅबिट देम. ओके, तर बायोममध्ये काय की सगळ्यात पहिलं प्लांट, खूप सारे व्हरायटी ऑफ द प्लांट्स आहेत आणि ॲनिमलचे स्पेसिस आहेत. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण बायो. ओके, तर मेन टाईप ऑफ द बायो आपण टुंड्रा बघतोय. तर टुंड्रा जे आहे, तर टुंड्रा एकतर कोल्ड आहे. ओके, ट्रीलेस. ओके, तर ट्रीलेस म्हणजे तिथं ट्रीज नाही आहेत. ओके, तर हे लक्षात ठेवा. आणि हे कुठं फाउंड करतात? आर्टिकमध्ये. ओके, तर आर्टिक रिजनमध्ये हे आर्टिक रिजनमध्ये हे सापडतं. आणि हाय माउंटेन्स आहेत तिथं आणि परमाफॉस्ट आहे तिथं आणि हार्डी प्लांट ऑफ द लाईक द मॉसेस अँड लायकन्स. ओके, तर हे सारे प्लांट तिथं प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल आपण फोटोज बघूया. ओके, तर हे टुंड्रा बायोम आहे. तर तिथं प्लांट्स. ओके, तर हे सारे प्लांट्स आहेत. तर या तिथं स्मॉल प्लांट्स आहेत तिथं. तिथं ट्रीज वगैरे ॲब्सेंट आहे तिथं आणि स्नो आहे. मोस्ट इम्पॉर्टंट तिथं काय, स्नो आहे. ओके, तर आता आपण बघितलेलं आहे फर्माफॉस्ट. ओके, तर फर्माफॉस्ट म्हणजे काय, सॉईल प्लस स्नो. ओके, तर सॉईल प्लस स्नो ह्याला काय म्हणतात, फर्माफॉस्ट तिथं प्रेझेंट आहे. कुठं आहे? हे आर्टिक रिजनमध्ये प्रेझेंट आहे. ओके, तर कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. ओके, तर आताच आपण बघितलेलं आहे तिथं काय, कोल्ड टेम्परेचर आहे. ओके, म्हणजे कोल्ड क्लायमेट आहे तिथं. ओके, कोल्ड आहे तिथं, स्नो आहे सगळ्यात पहिलं. आणि विंटर सीझन, तर विंटर सीझनमध्ये काय 6 to 10 मंथमध्ये जे आहे तर -40°C एवढं टेम्परेचर आहे. ओके, तर हे विंटर सीझनमध्ये. आणि समर सीझनमध्ये काय, एकतर शॉर्ट आहे आणि कूल आहे. आणि ॲव्हरेज टेम्परेचर किती आहे, 3°C to 12°C आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. विंटर सीझनमध्ये -40°C आहे तिथं. ओके, आणि समर सीझनमध्ये काय 3°C to 12°C आहे. ओके, तर टेम्परेचर पण खूपच कमी आहे आर्टिक रिजनमध्ये. ओके, आणि तिथं काय लो प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस कमी पडतो तिकडं. ओके, तर लेस दॅन द 25 सेंटीमीटर. ओके. ओके, तर नेक्स्ट आहे फर्माफॉस्ट. ओके, तर फर्माफॉस्ट जे आहे, तर फर्माफॉस्ट हे जे आहे आत्ता आपण बघितलेलंच आहे. तिथं फ्रोझन आहे. ओके, तर फ्रोझन म्हणजे स्नोच आहे तिथं. आणि समर. ओके, तर समर सीझनमध्ये जे आहे तर आपण आत्ताच बघितलेलं आहे की समर सीझनमध्ये टेम्परेचर 3°C पर्यंत आहे. 3 to 12°C आहे. ओके, म्हणजे टेम्परेचर कमी आहे तिथं. नेक्स्ट बघूया आपण व्हेजिटेशन. ओके, तर तिकडचं व्हेजिटेशन काय काय आहे. तर व्हेजिटेशन काय आहे की तिथं फर्माफॉस्ट आहे आणि तिथं प्लांट्स आहेत. प्लांट्स म्हणजे मॉसेस आहे, लायकेन आहे, ग्रासेस आहे, श्रब आहे आणि ड्रॉर्फ ट्रीज आहेत. ओके, तसं लक्षात हे ठेवायचं की व्हेजिटेशन जे आहेत तर खूप सारे आपल्या मँगो ट्रीसारखे तिथं नाही आहेत. ओके, तर तिथं काय आहेत, स्मॉल प्लांट्स प्रेझेंट आहेत तिथं. फॉर एक्झाम्पल लायकेन आहे, ग्रासेस आहे, श्रब आहे. ओके, आणि नेक्स्ट काय, नो डीप रूटेड प्लांट. ओके, तर तिथं फ्रोझन एरिया आहे आणि तिथं डीप रूट वगैरे तिथं नाही आहे. ओके, आणि नेक्स्ट काय आहे, वेल डेव्हलप द कन्झर्व मॉइश्चर अँड द कोल्ड टेम्परेचर. ओके, तर तिथं प्लांट पण तिथं वेल अडॉप्ट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण इमेज बघूया. ओके, तर आत्ता आपण बघितलेलं आहे की इमेजेस जे आहेत तिथं खूप सारे स्मॉल प्लांट्स आहेत. ओके, तर हे लायकेन आहे, फ्लावर्स पण आहेत तिथं. ओके, स्मॉल फ्लावर आहे तिथं आणि स्मॉल प्लांट्स प्रेझेंट आहेत. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण ॲनिमल लाईफ. ओके, तर तिकडं जे आर्टिक रिजनमध्ये तर ॲनिमल्स काय आहेत ते बघूया आपण. ॲनिमल्स कुठले कुठले आहेत. तर सगळ्यात पहिलं जे आहे तिथं जे ॲनिमल्स आहेत तर ते ॲडॉप्ट केलेले आहेत. ओके, ॲडॉप्ट केलेले आहेत. तर तिथं कॉमन ॲनिमल्स कुठले कुठले आहेत, आर्टिक फॉक्स आहे, लेमिंग्स आहे, स्नोई ओल्स आहे, पोलार बियर आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं, पोलार बियर आर्टिक रिजनमध्ये प्रेझेंट आहे. ओके, आणि तिथं मायग्रेटरी बर्ड्स पण येतात तिथं आणि इन्सेक्ट पण आहे. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो. ओके,
नेक्स्ट बघूया आपण टाईप्स ऑफ द टुंड्रा. ओके, तर टाईप्स ऑफ द टुंड्रामध्ये 2 टाईप्स आहेत, एक तर आर्टिक टुंड्रा आणि नेक्स्ट काय अल्पाईन टुंड्रा. तर आर्टिक टुंड्रामध्ये काय एक तर नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे. ओके, तर नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आर्टिक रिजन प्रेझेंट आहे. ओके, आणि त्यामध्ये जे आहे कुठले कुठले कंट्रीज येतात तिथं, एक तर अलास्का आहे, पार्ट ऑफ अलास्का आहे, कॅनडा आहे, रशिया आहे आणि ग्रीनलँड. ओके, तर तिथं आर्टिक रिजनमध्ये हे प्रेझेंट आहे. तर नेक्स्ट काय अल्पाईन टुंड्रा. तर अल्पाईन टुंड्रा जे आहे तिथं हाय माउंटेन रेंज आहे. ओके, तर खूप सारे डोंगर वगैरे तिथं प्रेझेंट आहे आणि अबोव द ट्री लाईन पण प्रेझेंट आहे तिथं. ओके, तर अनलाईक द आर्टिक रिजन, द अल्पाईन टुंड्रा डज नॉट हॅव द फर्माफ्रॉस्ट बट द स्टील एक्सपिरियन्स द कोल्ड टेम्परेचर अँड हार्श कंडिशन. ओके, तर अल्पाईन टुंड्रामध्ये काय फर्माफ्रॉस्ट तिथं नाही आहे. ओके, तर तिथं स्नो वगैरे जास्त नाही आहे आणि तिथं कोल्ड टेम्परेचर आहे तिथं. ओके, तर तिथं कोल्ड टेम्परेचर आहे, हार्श कंडिशन आहे. ओके, तर ॲनिमल लाईफ आपण बघूया. तर सगळ्यात पहिले तिथं आर्टिक फॉक्स आहे, पोलार बिअर प्रेझेंट आहे, वॉलरस आहे, आर्टिक हेअर आहे आणि सोवी ओल्स आहे आणि पिंक सल्मन आहे आणि इन्सेक्ट. तर इन्सेक्ट काय आर्टिक मस्किटो तिथं प्रेझेंट आहे. ओके, तर ह्या ॲनिमल्सनी काय केलेलं आहे की ॲडप्ट केलेलं आहे. ओके, ओके, तर इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स बघूया आपण की टुंड्रा बायोम आहे. ओके, तर टुंड्रा बायोम आहे कशासाठी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिलं कार्बन सिंक. ओके, तर कार्बन सिंकसाठी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे कोल्ड टेम्परेचर आहे सगळ्यात पहिले तिथं आणि ट्रॅपिंग द कार्बन इन द सॉईल. ओके, तर कार्बनला काय केलं जातं, ट्रॅप केलं जातं. नेक्स्ट काय आहे फ्रॅजिलिटी. तर फ्रॅजिलिटी म्हणजे काय एक्स्ट्रीमली द सेन्सिटिव्ह टू द एन्व्हायरमेंटल चेंजेस, ग्लोबल वॉर्मिंग थ्रेटन द बायोम, द रायझिंग टेम्परेचर कॅन थीव द फर्माफॉस्ट रिलीजिंग द ग्रीन हाऊस गॅस लाईक अ मिथेन. ओके, तर फ्रॅगिलिटी म्हणजे काय आहे तिथे एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह एरिया आहे. ग्लोबल वॉर्मिंग तर होत आहे. ओके, तर ग्लोबल वॉर्मिंगमुळं काय होत आहे की स्नो वगैरे मेल्ट होऊन पाण्यामध्ये ट्रान्सफर होत आहे. ओके, पाण्यामध्ये कन्व्हर्जन होत आहे बिकॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे टेम्परेचर वाढत आहे. ओके, पूर्ण वर्ल्डमध्ये जे रायझिंग द टेम्परेचर होत आहे आणि ग्रीन हाऊस गॅसेसमुळं जे मोस्ट इम्पॉर्टंट मिथेन. ओके, तर मिथेनमुळं पण जे आहे तर सेन्सिटिव्ह एरिया होत आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. सो थँक्यू, आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.